दिला त्यासाठी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रायगड लाईव्ह इव्हेंट वरती स्पर्धा तुम्ही लाईव्ह बघू शकता. शेवटच्या दिवसावरती स्पर्धा आली आहे. शेवटच्या सत्रातील काही मॅचेसचा खेळ बाकी आहे. त्यानंतर आपल्याला या चॅम्पियन मिळणार भावी आमदार चषकाचा. पहिल्या 2 दिवसामध्ये ताकदवर खेळ केला नाहुंडे टीमने आणि जाऊन पोहोचली आहे थेट फायनल मध्ये. अत्तरगाव टीमला पराभूत केलं सेमीफायनल नंबर 1 मधून. फायनल मध्ये प्रवेश नाहुंडे टीमचा झालाय. कालच्या दिवसामध्ये कल्पेश आणि दिगंबर आपल्या तालुक्यातील A1 जोडी शेकिन चिंचवलीची चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग केली आणि प्रवेश घेतला टॉप 4 मध्ये. सेकंड सेमीफायनल ते खेळतील आणि त्यांच्यासोबत कोण खेळणार येणारे 2 सामने सांगून जातील. पहिला सत्र आजच्या सकाळचा सत्र आजच्या दिवसातील गाजवला तो नवघर टीमने. प्रेक्षकांची मनं जिंकलेत. पहिले 64 त्यानंतर 50 धावा चेस केल्या. मी नवघर टीमला सुद्धा विनंती करेल की वेळेत उपस्थित राहायचं आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. विलंब थोडा होता कामा नाही आहे. एक नंबर कामगिरी केली आहे आज. जल्लोष तुम्ही हारा किंवा जिंका मनं खूप जिंकलेत तुम्ही पण तुम्ही जिंकावा अशी आमची अपेक्षा असेल. टफ फाईट तुम्ही देणार यातील मात्र शंका नाही आहे. तुमचा विघ्नेश आणि ओमकार चमकलाय. प्रवीणजी खडे पीके कन्स्ट्रक्शन्सचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात आले. त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा दिल्या त्या टुर्नामेंटला. त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. भैरवनाथ 11 केलवली संघातर्फे आणि केलवलीकरांतर्फे शिवसेना युवा सेना शाखा केलवली यांच्यातर्फे ठेवण्यात आलेली ही 4 दिवसांची क्रिकेटची शृंखला. भावी आमदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो नितीन दादा यांना पाठिंबा जाहीर पाठिंबा आणि त्यांचा पुढच्या वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या टुर्नामेंटच्या माध्यमातून केलवलीकर करतायत. सेकंड राऊंडची दुसरी मॅच रंगतदार मॅच होणार. प्रेक्षणीय लढत ही सुद्धा आहे. आजच्या दिवसातील फायनलच्या आधीची फायनल मैदानात रंगते. उमरोळी साहिल लोंगले त्याच्या ऑपोजिट मध्ये भातान. आज जयेश लीड करतोय टीमला. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग आधीच्या मॅच मध्ये पहिल्या राऊंडच्या मॅच मध्ये जयेशने केल्या. या मॅच मध्ये कशी बॅटिंग करणार जयेश याच्याकडे लक्ष लागलंय. सागर भोईर आज प्रवीण भोईर नसताना या टीमची धुरा कशी सांभाळतोय कशा प्रकारे टीमला पुढे नेतो याच्याकडे लक्ष लागलंय. संकेतजी दिसले त्यांनी पॅक केल्या संघ फिल्डिंग करणारा संघ पॅक केलाय. कुमारजी दिसले यांनी दोन्ही पॅकर्सना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि मैदानाकडे वळूया. मॅच स्टार्ट होतीया सेकंड राऊंडची दुसरी मॅच जिथून आपल्याला क्वार्टर फायनल मध्ये नवघर संघासोबत कोण खेळणार हे कळेल. याच्या आधी सागर सावंत यांचा दादूचा संघ खेळला चांगला खेळ केला. विजय पवारला थोडंसं जास्त मार पडला नाही तर सामना रंगतदार झाला असता. मॅचला होती स्टार्ट. पहिला चेंडू घेऊन साहिल लोंगले तयार. स्ट्राइक एंड वरती जयेश. पहिला बॉल शॉर्ट बॉल पुल. पहिलाच बॉल सीमा रेषा पार आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे. नवीन बॉल मैदानात द्या लगेच. चला मॅच स्टार्ट करूया नवीन बॉल देऊन. पहिल्याच बॉलवरती षटकार जयेश. पहिल्या 3 बॉलवरती लास्ट इनिंग मध्ये 4 बॉल मध्ये 14 बनवले होत्या. मॅन ऑफ द मॅच राहिला होता. अप्रतिम झेल घेतला होता. खांडप्याचे युवा उद्योजक लक्ष्मणजी पाटील उर्फ लालू यांचं सहर्ष स्वागत भावी आमदार चषक 2024 मध्ये. त्यांची उपस्थिती आपल्याला लाभले त्यांना मी विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. पहिलाच बॉल साहिल लोंगलेचा पाठवलाय सीमारेषा पार षटकारासाठी. भातांचा ब्रँड दाखवला पहिल्या बॉलवरती. साहिल कमबॅक करावा लागेल. साहिलचा बॉल तेच तर्रार बॉल पॅड्सवरती चेंडू आदळलाय. लेग स्टिक सोडून जाणार असणारा इशारा केलाय बबलू अंपायर. चौकचे बबलू अंपायर्स परफेक्ट डिसिजन त्यांचे असतात. पहिले षटकार मग कमबॅक डॉट बॉल. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. जयेश ऑलराऊंडर आहेत. साहिल सुद्धा ऑलराऊंडर भूमिका पार पाडतो आपल्या टीमसाठी. स्लोवर बॉल पुन्हा एकदा फसवलाय गतीमध्ये बीट केलाय. षटकारानंतर 3 ओव्हरची मॅच.
3 ओव्हर्सची मॅच आहे, एकच ओव्हर पॉवर प्ले. यावेळेला हेलिकॉप्टर फिरवलाय, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून उत्तुंग षटकार. डीजे कट्टर स्कोरर पूर्ण दिवस स्कोरिंग करतात. कौतुक करायला हवं त्यांचं सुद्धा. त्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफीज दिले गेले झाल्यात. साहिलचा हा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय आउट ऑफ द प्लॉट. दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. 5 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले जयेशने. इरादे स्पष्ट केले. 3च ओव्हरची मॅच आहे, त्याला माहिती आहे कमीत कमी ओव्हर्स मध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचे आहेत. वेळ कमी धाव बनवण्यासाठी बॉल कमी मिळणार आहेत. अशा वेळेला टार्गेट मोठं सेट करावं लागेल. 18 रन स्कोर काढू ते लागलात. साहिल शेवटचा चेंडू कसा टाकणार याच्याकडे लक्ष लागले त्यांच्या खेळाडूंचं. साहिलचा हा बॉल बॅटची इनसाइड एज लागून चेंडू ट्रॅव्हल करतो लेग साईडच्या दिशेने. प्रॉपर टाइम झाला नव्हता. तिथे क्षेत्ररक्षक आलाय चेतन. एकच धाव घेणार. दोन्ही फलंदाज एका धावावरती समाधान मांडतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकार आणि 1 सिंगलच्या सहाय्याने 19 धावा स्कोर काढू ते लागतात आणि 19 बनवल्यात त्या जयेशने. पहिल्या ओव्हरमध्ये काय घडलं तर 3 षटकार ठोकले जयेशने. स्ट्राईक सुद्धा पुन्हा एकदा त्याच्याकडे घेतली. आज प्रवीण भोईर नसताना चांगली कामगिरी करतोय. असं वाटतच नाहीये की प्रवीण भोईरची उपस्थिती आज लागलेली नाहीये टीमला. चांगलं हँडल करतात. जो फॉर्म त्याच्याकडे आहे तो फॉर्म कॅरी करतोय. नाईट मध्ये टॉप 4 मध्ये पोहोचलाय. चिंचपाडा इथे नाईट मध्ये त्याने टॉप 4 मध्ये प्रवेश घेतलाय. ऑल द बेस्ट त्या टुर्नामेंट साठी त्यांना. नवीन बॉलर गणेश घारे राईट टर्म ओव्हर द विकेट ने पहिला बॉल जयसाठी मोठा फटका मारण्याचा बीट झालाय. लाईन मध्ये बीट केलं. एकोणीस धावावरती स्कोर कार्ड तिथे स्थिरावलाय. निर्धाव बॉल गणेशच्या माध्यमातून आला. प्रत्येक निर्धाव बॉल 3 ओव्हरच्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे. जयेशचा बॉल स्लॉट मध्ये उडवला. चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल करणार. डायरेक्ट साइड स्क्रीन वरती आदळला. चेंडू सीमारेषा पार. भातांचा ब्रँड दाखवला या बॉल वरती. जयेशच्या बॅट मधून आलाय षटकार. बॉल वाईड आहे अंपायर. ओके षटकारानंतर वाईड. 26 रन स्कोर काढवते लागला. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आता भातान टीमचा दिसतोय. भातांचा ब्रँड जयेश मैदानात बॅटिंग करतोय. 4 षटकार ठोकलेत. यावेळेला अजून एक मोठा फटका मारायचा टाइम झाला नव्हता. एलिव्हेशन मिळालं नव्हतं. ज्या करता काऊ कॉर्नरच्या दिशेने साहिल चेंडू फील्ड करतोय. 1 धाव. 27 धावांवरती स्कोर कार्ड पोहोचलाय.
गणेश पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर षटकार, मग वाईड. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा तब्बल खर्च केल्या 19. स्ट्राईक वरती आलाय पहिल्यांदाच आला आणि उडवलाय कव्हर, डीप कव्हरच्या वरतून उत्तुंग गगनभेदी चुम्मेश्वरी षटकार. तेहतीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्याच बॉलवरती सागरने हृदय स्पष्ट केलेत षटकाराने. गणेशवरती आता आक्रमण व्हायला सुरुवात झाली आहे. राऊंडने गोलंदाजी करतो यावेळेला तेच तर्रार बॉल. उत्तर नव्हतं या बॉलचं. एक चेंडू निर्धाव येतोय षटकारानंतर. चांगली कामबॅक पाहायला मिळालं गणेशच्या माध्यमातून. 14 धावा या ओव्हरमध्ये सुद्धा खर्च झाले. अजून एक बॉल बाकी आहे. सागर भोईर कशी बॅटिंग करणार या बॉलवरती, कोणता फटका खेचणार याच्याकडे लक्ष भातान टीम आणि संकेत दिसला लागलाय. शॉर्ट बॉल चांगला स्क्वेअर कट केला. ते क्षेत्ररक्षक पोचायच्या आधी त्याच्या डोक्यावरतून चेंडू झालाय फर्रार. 1 बाउन्स आलाय. अप्रतिम क्वालिटीचा, दर्जाचा, ए क्वालिटीचा चौकार. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 37 धावा, 37. 18.5च्या सरासरीने खेळतात. ह्या सरासरीने खेळले तर 50+ धावा होतील. ओपनिंगला आलेली जोडी अजूनही मैदानात उभी आहे, तग धरून उभी आहे. नवीन बॉलर हर्षल. हर्षल बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. स्लॉग ओव्हर घेऊन हाणामारीचं षटक आहे. आतापर्यंत हाणामारी चालू आहे. 37 धावा स्कोर काढू ते लागल्यात. राईट टर्म राऊंडने गोलंदाजी करतोय. थोडासा व्यत्यय रनअप मध्ये आलाय. डिस्टर्बन्स इन रनअप, डेड बॉल घोषित केला बबलू अंपायर्सने. आज सकाळपासून आपल्याला मे नंबरच्या भूमिकेत बबलू अंपायर्स चौकचे लाभलेत. तुम्ही ट्रॉफीज बघताय, अप्रतिम ट्रॉफीज आपल्याला दिल्यात. सर्व देणगीदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवला. चेंडू यावेळेला हवेत आहे. गणेश चांगला झेल गणेशच्या माध्यमातून घेतला जातोय. पहिला फलंदाज जयेशच्या माध्यमातून बाद झाला. पहिली विकेट मिळाले हर्षदच्या पहिल्याच बॉलवरती. वर टू डीजे. चिंतामणजी देशमुख यांच्याकडून या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात. एका बाजूला सुमितजी दिसले यांचा भाताण टीम, त्याच्या ऑपोजिट कुमार दिसले यांचा उमरोली टीम. भाताण टीम चांगली बॅटिंग करते. 37 वरती स्कोर कार्ड आतापर्यंत पोहोचवलाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या ओव्हरचे 5 चेंडू बाकी आहेत. हर्षल कशा प्रकारे हे चेंडू फेकणार, कुठपर्यंत रोखणार, 50च्या आत रोखणार की 50+ करणार भाताण टीम. सागरजी पिंगळे यांना विनंती करेल. घोडोलीचे क्रिकेट प्रेमी, क्रिकेट होते खूप प्रेम आहे. चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक साहिल थोडासा फंबल करतोय, मात्र दुसरी धाव ऑफर केलेली नाहीये. सागर स्वतःवरती विश्वास दाखवतोय. 3 चेंडू फेस करत असताना सागरने धाव बनवल्या 10. सागर दाला मी विनंती करेल की स्थानापन्न व्हायचंय व्यासपीठावरती येऊन. 38 रन स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 4 चेंडू स्कोर कार्ड कुठे घेऊन जाणार याच्याकडे लक्ष लागले तमाम प्रेक्षकांचं. लोअर फुल टॉस, मोठा फटका कन्वर्ट झालाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. अचूक झेल. भावेश चांगला झेल घेतो आपल्या टीम साठी. दुसरा फलंदाज बाद करण्यात यश आलंय हर्षल या गोलंदाजाला. संधी मिळते पुन्हा एकदा डीजे मास्टर, डीजे सॅमी.
नवीन बॅट्समन मैदानात गेलाय ऋतिक. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ही ओव्हर आतापर्यंत उमरोळी टीम साठी चांगली चालली आहे. 2 फलंदाज बाद करत 1 धाव खर्च केली आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. उर्वरित 3 चेंडूपर्यंत स्कोर कार्ड कुठे जाऊन पोहोचणार याच्याकडे लक्ष आता पॅकर्सचं लागलंय. सुमित डिसले यांचं लक्ष लागलंय. भातंडी कुठपर्यंत पोहोचणार. एखादा मोठा फटका अजून येणं गरजेचं आहे. नवीन आलेला फलंदाज बॅटच्या अप्पर एज क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. शरद घेतलाय झेल आणि झालाय ऋतिकच्या पारीचा अंत. पुन्हा एकदा संधी मिळते डीजे मास्टरला. नवीन फलंदाज मैदानात गेला इनॅट नंबर 5 ला सतीश. 3 फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय. 4 बॉल मध्ये 3 विकेट. हर्षल चांगली कामगिरी आपल्या टीम साठी करतोय. थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय भातान टीमला. लोअर फुल टॉस चांगला खेळून काढलाय. काव कॉर्नरवरनं क्षेत्ररक्षक आलाय आणि चुकलाय. ज्या वेगाने तो येत होता त्या वेगाने बॉल त्याला हुलकावणी देत फरार झालाय. काव कॉर्नरच्या दिशेने आलाय हा. योग्य वेळी योग्य चौकार सतीशच्या बॅट मधून. संधी मिळते पुन्हा एकदा डीजे मास्टरला. लोअर फुलटॉस बॉल या वेळेला गणेशने बॉडीने बॉल अडवलाय. चांगली फेकी नाहीये. चांगला बॅकअप पाहायला मिळालं. जर बॅकअप नसतं तर या 6 धावा बघायला मिळाल्या असत्या. धावा धावून काढल्या सतीशने. 3 धावेने स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या. 45 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अंपायर डिसिजन काय? वेस्ट हाईटचा रिव्ह्यू घेतलाय. एक रिव्ह्यू मिळतो वेस्ट हाईट साठी. तो वापरण्यात आलाय. कमिटी बघणार. वेस्ट हाईट नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीम थोडं थांबायचं आहे मैदानामध्ये. फिल्डिंग टीम प्लीज थांबा. उमरोळी टीम यस. आणि आता सर्व ज्या देणगीदारांनी आपल्याला सर्वांनी आयोजकांना सहकार्य केलंय ट्रॉफीज देऊन. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पहिल्या 4 ट्रॉफी चमचमत्या तुम्ही बघताय. त्याच्या फर्स्ट प्राइजची ट्रॉफी आपल्याला दिली आहे बंटीजी नलावडे देव नावाचे. त्यांना खूप खूप आभार त्यांचा व्यक्त करतो मी. सेकंड प्राइज आपल्याला दिलाय प्रशांत दादा खांडेकर युवा सेना समन्वयक युवा सेनेचे नेते म्हणून आज त्यांची निवड झाली आहे प्रशांत दादा यांनी. थर्ड प्राइज आपल्याला दिलाय तिसऱ्या तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला दिली आहे महेशजी पाटील युवा सेना विधानसभा अधिकारी महेशजी पाटील. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला दिली आहे निखिलजी पाटील युवा सेना तालुका चिटणीस जिल्हा चिटणीस निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून चौथी ट्रॉफी. या 4 ट्रॉफीज पहिल्या 4 ट्रॉफीज आपल्याला ज्यांनी दिल्यात. बॉल लीगल आहे. 3 धावा मिळतील. 45 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पडले. 18 बॉल मध्ये उमरोळी टीमला बनवायचे विजयासाठी 46 धावा. 18 बॉल 46. जे सामनावीरच्या ट्रॉफीज आपण बघतोय त्या आम्हाला दिल्यात प्रणालजी लाले बच्चा बैलाचे मालक आंध्रूनचे त्यांच्यातर्फे सामनावीर आपल्याला ट्रॉफीज आपल्याला देण्यात आल्यात. युवा सेनेचे चौक जिल्हा अधिकारी. त्यानंतर सन्मान चिन्ह जे आपल्याला देण्यात आलेत प्रवीणजी खडे प्रोप्रायटर पीके कन्स्ट्रक्शन्स आणि कल्पेशजी दिसले एकवीरा टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे कल्पेशजी दिसले यांच्यातर्फे आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात आलेत. आणि ज्यांनी 4 दिवस आपल्यासाठी स्कोररची भूमिकेमध्ये आहेत धीरजजी दिसले यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी
चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला दिल्या. धीरज दादा सुद्धा आपण कौतुक करूया, आभार व्यक्त करतो. मालिकावीराचा कूलर, गरमीमध्ये सर्वात आवडता ट्रॉफी, आवडता गिफ्ट जो असतो खेळाडूंचा, कूलर, एअर कूलर जो देण्यात आला आहे. हिंदवी निलेश पाटील, निलेश दादा यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सर्व ट्रॉफी देणाऱ्यांचा आणि जे भैरवनाथ 11 केलवली संघावरती ज्यांनी प्रेम दाखवलंय, आम्हाला सहकार्य केलं, आमच्यासाठी ट्रॉफीज पुरस्कृत केल्यात. प्रवीणजी खाडे यांच्याकडून भावी आमदार चषक 2024 केलोलीकरांसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा आल्यात. पीके कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर यूट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घर बसल्या घेत आहेत. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. डीजे खेळाडू त्यांचं लक्ष सर्व खेळाडूंचं नवकर टीमच्या मॅचकडे लागलंय. बघतायत कशा प्रकारे खेळ करतायत, सगळेच खेळाडू अभ्यास करतायत. सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. जयेश बॉलिंग साठी सज्ज झालाय. ओव्हर नंबर 1 साठी P1 चं षटक घेऊन स्वतः कर्णधार सज्ज झालाय. मेन अंपायरच्या भूमिकेत बबलू अंपायर्स आपल्याला लावलेत. बबलू सर, त्यांच्या समवेत आदिप कर्णुक, एक कमानी आज फर्स्ट शिफ्ट करून आता इथे उपस्थित राहिलेत. दिवस त्यांचा कंप्लीट करून आलेत. पहिले काम, त्यानंतर मग क्रिकेट, दोन्ही गोष्टी जपताना दिसत आहेत. चला मॅचला स्टार्ट करायचं. अंपायर्स, सेकंड इनिंगला सुरुवात होते. 18 बॉल मध्ये पाहिजे 46. फर्स्ट ओव्हर इम्पॉर्टंट आहे आणि इम्पॉर्टंट ओव्हर घेऊन आले स्वतः कर्णधार. पहिला बॉल जयेश याचा गतीमध्ये बीट केलाय. पहिली रिस्की रन घेतली आहे, डायरेक्ट हिट होणार का? साहिल, थोडस लक्ष नव्हतं साहिलचं, ज्यामुळे सेकंड रन त्यांनी अटेम्प्ट केलेली नाहीये. पहिल्याच बॉल वरती बॅटला लागलाय की पॅडला? अंपायर पॅड लेग बायच्या स्वरूपात पहिली धाव स्कोर काढू ती लागली जाते. आता 17 बॉल 45 समीकरण मैदानात आहे. या आधी 3 ओव्हर मध्ये 54, 57 असे टार्गेट चेस केलेत. केलोली टीमला माहिती आहे.
नावंडे टीमने तो कारनामा 2 वेळा केला. एकदा 57 धावा चेस केल्या, एकदा 54 धावा चेस केल्या. साहिल लोंगले स्लोवर बॉल गतीमध्ये बीट केलं फलंदाजाला. निर्धाव चेंडू आलाय. कॅप्टन यासाठी ओव्हर घेतली आहे, पॉवर प्लेची ओव्हर, स्वतःवरती जबाबदारी जयेशने. याआधी सुद्धा भातान टीम घोडूच्या मैदानावरती चॅम्पियन्स राहिलेत. संकेतजी दिसले आशाभूत नजरेने मॅच कडे बघतायत. पुन्हा एकदा स्लोवर बॉल, मिडल झालाय का बॉल, त्याकडे लक्ष लागलंय. तिथे कॅच खालती सागर भोईर पाहायला मिळाला. कॅच संपन्न केला आणि पहिलेच विकेट गेली आहे तिसऱ्या बॉल वरती. साहिल लोंगले सारखा मोठा हादरा लागतोय तो उमरोली टीमला. बॅटिंग करत असताना 2 चेंडू फेस केले, एकही धाव न करता आपल्या टीमसाठी तंबूत परतला. आता जबाबदारी आली आहे रत्नदीप आणि शरद वरती. धावा अजूनही चेस करायचे आहेत. 45 चेंडू बाकी आहेत. 15 बॉल मध्ये 45. 300च्या स्ट्राईकने खेळावं लागेल दोन्ही फलंदाजांना. कशी बॅटिंग करणार रत्नदीप याच्याकडे लक्ष लागलंय, कारण की ही टाइम पॅक केले. कुमारजी दिसले यांच्या नावावरती आज खेळते उमरोली टीम. रत्नदीप ताकदवर फलंदाज आहे. कित्येक मॅचेस मध्ये 15 बॉल मध्ये 45 चेस केल्यात. स्वतःवरती विश्वास दाखवणार का? ठेवावा लागेल विश्वास स्वतःवरती. जयेशचा शॉर्ट बॉल पुल केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन लावलाय. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. ते एका लॉंग ऑन आणि एक काव कॉर्नर पाहायला मिळतोय. निलेश भोईर चेंडू फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत एकच धाव धावून पूर्ण केली आहे. सिंगलच्या सहाय्याने 2 रन स्कोर कार्ड वरती शांत क्रिकेट मैदानात पाहायला मिळत आहे. जर मॅच जिंकायची असेल उमरोली टीमला तर आतिषबाजी करावी लागेल षटकार चौकारांची. इक्का दुक्का से काम नहीं बनेगा, चौके छक्के लगाने पड़ेंगे अगर मैच जीतना है तो. जयेशचा हा बॉल शरदसाठी ब्लाइंड शॉट. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. शरद थोडीशी सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल. बॉलची लाईन कव्हर करून खेळावा लागेल. या वेळेला लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. अवांतर धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन स्कोर कार्ड लागली जाईल. 3री धाव स्कोर कार्ड होती लागली गेली आहे ती उमरोली टीम साठी. अजूनही 43 धावा बनवायच्या आहेत. चेंडू बाकी आहेत ते 13 चेंडू 43 धावा. शॉर्ट बॉल या वेळेला वॅकेंट एरियामध्ये पुल केलाय आणि पुल ठरलाय सक्सेसफुल. या इनिंगचा पहिला षटकार शरदच्या बॅट मधून आलाय. डीजे मास्टरला मिळते संधी. डीजे पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हर नंतर धावा लागल्या त्या उमरोली टीमच्या 9 धावा. विजयासाठी 46 बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हर मध्ये बनवल्यात 9. 12 बॉल मध्ये 37 धावांची गरज. 12 बॉल 37. रत्नदीप 12 बॉल मध्ये 6 षटकार डोकायचे आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 3. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रत्येक बॉलरवरती 3 षटकारांचा प्रत्येक बॉलरला 3 षटकारांचा मार खेचायचा आहे. अशा वेळेला कोणता फलंदाज कामी येणार, धावून येणार आपल्या टीमसाठी? बॉलरचं नाव रोशन भोईर. आपल्या टीमचं नाव रोशन करणार का मैदानावरती? मॅच इम्पॉर्टंट आहे. जिंकणारा संघ खेळणार क्वार्टर फायनल. तिथे वाट बघतोय नवघर टीम. राईट आर्म ओव्हर द विकेटने रोशन स्लोवर शॉर्ट बॉल पुल. पुन्हा एकदा पुल ठरलाय सक्सेसफुल. पॉवरफुल
वंडरफुल षटकार. ओव्हर बॉल आणि तो पण शॉर्ट पिच. रत्नदीप सारख्या ताकदवर खेळाडूला त्यासाठी तो गिफ्ट होता, तो स्वीकारला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी या षटकारांची गरज आहे. आता स्कोर काढून धावा आल्या त्या 15. अजूनही 31 धावांची गरज आहे. 11 बॉल 31. रोशनचा लोअर फुल टॉस. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. तो क्षेत्ररक्षक बनलाय. प्रेक्षक त्याच्या डोक्यावरतून चेंडू झाला सीमारेषा पार. आलाय लगातारचा दुसरा षटकार. दोन्ही संघ मॅच सोडायला इच्छुक नाही आहेत. संघर्ष मैदानात करताना दिसतोय रत्नदीप. चमकदार कामगिरी करणार का? 2 षटकार तर खेचलेत. अजूनही 21 धावा स्कोर काढू लागले. अजूनही 25 धावांची गरज आहे. अजून 4 षटकार खेचायचे आहेत आणि ते रोखण्याचं काम करावं लागेल रोशन या गोलंदाजाला. 2 षटकार तर खाल्ले आहेत. त्याच्या अजून 4 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा बनवणार या ओव्हरमध्ये. ही ओव्हर मॅक्सिमाइज करावी लागेल. जर सुरुवात चांगली झाली आहे तर शेवट सुद्धा चांगली करावी लागेल उमरोळी टीमला. त्याच्या विपरीत संकेत जी दिसले थोडेसे आता टेन्शनमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण की 10 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे उमरोळी टीमला. त्यांनी पॅक केलेली भातान टीम. आता बॉलर थोडीशी चुकीची कामगिरी करतोय. साईड बदलली आहे राऊंडने आणि यष्टीरक्षक चुकलाय. त्या समवेत फाईन लेग आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चुकलाय. त्यांना दोघांना उलकवून चेंडू झालाय फरार. 2 षटकारानंतर आला हा चौकार. 4-4-4. डीजे 2 षटकारानंतर चौकार आले. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या आतापर्यंत 16. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 9. 25 रन स्कोर काढवते लागल्यात. 9 बॉलमध्ये 21. कमबॅक डिलिव्हरी टाकावी लागेल रोशनला. आता मात्र त्यांच्या खेळाडूंना हात कमरेवरती आणण्याची परिस्थिती आणली या गोलंदाजाने. काहीतरी कारनामा करावं लागेल आपल्या टीमसाठी जिंकण्यासाठी. रोशनचा बॉल फुलटॉस आणि फुल टोल वसूल केला या बॉल वरती. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मायटी हिट षटकार. षटकाराने 31 धावा स्कोर काढू लागल्यात. 15. 8 बॉल आणि 15. रत्नदीप 3 षटकार 1 चौकार खेचला या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस समोरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग केली आहे. शरदने 1 षटकार ठोकला. 3 षटकार आणि 1 चौकार ठोकलाय रत्नदीपने. एका धावेने 32 रन स्कोर काढवती आहेत. 7 बॉल आणि 14 रनची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा 9 धावा होत्या शांत होता डगआउट उमरली टीमचा. यावेळी मात्र आता रत्नदीपने पुन्हा एकदा त्यांना आश्वासन देतोय त्याच्या बॅटिंगने की हो आपण जिंकू शकतो आणि त्या दिशेने वाटचाल चालली आहे दोन्ही बॅट्समन्सची. तुम्ही बघताय भावी आमदार चषकाचा दमदार 16. स्लोवर बॉल फसवलं. याच बॉलची गरज होती. आधी टाकायला पाहिजे होता का हा बॉल? आता विचार करावा लागेल गोलंदाजाला. आता 6 बॉल 14 रनची गरज. उमरोळी की भातान, भातान की उमरोळी. 6 बॉल 14 धावांची गरज गरज गरज. थँक्यू डीजे सॅमी. 6 बॉल 14 धावांची गरज. भातान टीमचे पॅकर संकेत दिसले थोडेसे आता चिंतित आपल्याला पाहायला मिळतात. असं वाटलं होतं 45 धावा झाल्या होत्या तेव्हा आनंदात होते. त्यानंतर या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च झाल्या 23. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झालेल्या जयेशच्या 9.
तरी शेवटचे 2 चेंडू चांगले रोशनच्या पद्धतीतून पाहायला मिळाले. कमबॅक पाहायला मिळाला. एकच धाव खर्च केली 2 बॉल मध्ये. रत्नदीप आणि शरद. रत्नदीप स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. ही जमेची बाजू आहे उमरोळी टीम साठी. 6 बॉल 14 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती संदेश. संदेश विजयाचा संदेश घेऊन येणार का बातन टीम साठी. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 6 बॉल मध्ये 14. हाय व्होल्टेज मॅच. भावी आमदार चषकाचा थर्रार मैदानात रंगलाय. उमरोळी की भातान. 6 बॉल 14 धावा. संदेश राईट आर्म राऊंडने गोलंदाजी करणार. स्ट्राईक एट होती. रत्नदीप 3 षटकार 1 चौकार खिचला आतापर्यंत. आता फक्त 14 धावा बनवायचे आहेत 6 बॉल मध्ये. पहिले 2 बॉल इम्पॉर्टंट असणार. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर. आता 5 बॉल मध्ये 14 धावा. दोन्ही टीम जिद्दीने खेळतात. सामना सोडायला तयार नाहीये ना बॅट्समन ना बॉलर. 5 बॉल 14 धावा. यावेळेला चांगला फटका समोरच्या वी मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षणाला चकून चेंडू सीमा पार झालाय. आलाय ग्राउंड लेवलच्या साहाय्याने आलाय हा दर्जेदार चौकार. बाजूने गेला तर दुसरा बॅट्समनच्या. पहिला बॉल निर्धाव तर दुसऱ्या बॉलवरती चौकार. ताकदीचा वापर करतोय रत्नदीप. संदेशचा हा बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. एस्टनच्या समोर बॅट्समन आदळला असा इशारा आमच्याकडे. एस्टनच्या समोर खेळाडू बॅट्समन रत्नदीप सापडला गेलाय. विकेट जातीय. इम्पॉर्टंट टाइम वरती विकेट मिळवले भातान टीमने. भातान टीमचा संदेश विकेट मिळवते इम्पॉर्टंट टाइम वरती आपल्या टीम साठी. आता 3 बॉल मध्ये 10 रन्सची गरज आहे. दुसरी विकेट जातीये ती उमरोली टीमची आणि संधी मिळते डीजे मास्टरला. त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते वैभवजी दिसले यांचं मी सहर्ष स्वागत करतो. भावी आमदार चषक 2024 मध्ये मी त्यांना विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तानाजी दिसले साहेब त्यांच्या समवेत वैभव दिसले. संदेश 3 बॉल मध्ये 10 धावा रोखणार का की बनवणार. नवीन आलेला फलंदाज हर्षल याने चमकदार कामगिरी केली बॉलिंग करत असताना. 3 विकेट मिळवल्या होत्या पहिल्या इनिंग्स मध्ये. संदेश की हर्षल. हर्षल की संदेश. भातान की उमरोळी. उमरोळी की भातान. येणारे 3 चेंडू सांगतील. संदेशचा बॉल परफेक्ट यॉर्कर क्लीन बॉल. त्रिफळा चिट दांडी गुल. अजून एक विकेट जातीये. विकेट हॅट्रिक वरती आलाय आता गोलंदाज संदेश. संदेश काय कामगिरी करतोय असं वाटलं होतं. रत्नदीप आक्रमक ठरतोय. त्याची विकेट मिळवली. त्यानंतर नवीन गेलेला हर्षल त्याचा त्रिफळा चित केला. योग्य टाइमावरती 2 विकेट आपल्या टीम साठी मिळवल्या. तर भावेश या बॉल वरती मॅच इम्पॉर्टंट आहे. हा बॉल स्लॉट मध्ये होता. मोठा फटका बीट झालाय
आणि बीट केलाय संदेश या गोलंदाजाने आणि शुभ संदेश घेऊन मैदानात उतरला होता. तिसरी ओव्हर घेऊन उतरला होता संदेश हा गोलंदाज. 14 धावा डिफेंड करत असताना एक बॉलवरती 10 रन्सची मॅच आणली आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचा खेळ आहे, काहीही घडू शकतं. एक लिगल बॉल टाकायचा मात्र काय बॅटिंग केली उमरोली टीम. दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केला आतापर्यंत मैदानावरती. काहीही घडू शकतं. एक बॉल अजूनही बाकी आहे. ओव्हरविच बॉल ड्राईव्ह केलाय, चेंडू सीमारेषा पार पोहोचवलाय मात्र 3 धावेने 4 धावेने सामना हारलाय तो उमरोली टीम. जर सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या.